जसं तुम्ही बोलाल तसंच मी बोलायला रेडी आहे, पण तुम्हाला माझ्याशी इंग्लिश मध्ये बोलायचं चालेल का? आवाज नाही आला, चालेल का? एवढंच बोलायचं, यस आणि एवढी इंग्लिश मला वाटतं सगळ्या मराठी मुली लोकांना येते ना? येते ना? तर मी सिद्धार्थ भालेराव तुमचं जोरदार क्लासिक मध्ये तुमचं स्वागत करतो. जोरदार 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 जोरदार. आज सरांनी सांगितलंय, सलमान सरांनी, की बाबा जे काही तुमच्या डोक्यात विचार असतील, इकडचं तिकडचं टेन्शन असेल, बऱ्याच काही कोणी बोललं असेल शुक्रवारचा दिवस आहे, सुट्टी आहे, बऱ्याच काही गोष्टी असतील, प्लॅनिंग असेल, ती प्लॅनिंग कॅन्सल करून तुम्ही आज प्रोग्रामला आला, तर माझी रिक्वेस्ट आहे, तुमचं जे माइंड आहे तो एम्प्टी करून तुम्हाला इथं बसायचं आहे. म्हणजे जे काही तुम्हाला चालतंय, जे काही तुमचं चालू आहे किंवा इथं काही जे चालणार आहे तुम्हाला कळेल, बरोबर? आज सगळ्यात महत्त्वाचं जर सांगायचं म्हटलं तर ही कुठली स्कीम नाही आहे, हा कुठला मनी सर्क्युलेशन प्लॅन नाही, हा कुठली सीट नाही आहे, हा कुठले जे पैसे आहेत किंवा तुम्ही डबल टेबल करतील किंवा असा कुठला बिझनेस नाही आहे. हा 100% वर्ल्ड क्लास हाय क्वालिटी प्रोडक्ट टर्नओव्हरचा काय आहे? व्यवसाय आहे. काय आहे? व्यवसाय आहे. आणि आपण याच्यावरच काय करणार आहोत? चर्चा करणार आहोत. काय करणार आहोत? चर्चा. चर्चा म्हणजे एकच असते का दोघं असते? आणि एकटाच जर बडबड करायला लागलो त्याला काय म्हणतात लोक? काय झाला? पागल झाला, वेगळा झाला, काय काय झाला, बरोबर ना? मला वाटतं मी कोटीपेट घालून पागल तर नाहीये तुमच्यासोबत, नाही ना? मग आपण काय करणार आहोत? चर्चा करणार आहोत. तर चर्चा पण आज सगळ्यात सांगायचं म्हटलं तर आज मला सांगा, आज कोण सांगेल स्वप्न म्हणजे काय? ड्रीम म्हणजे काय? बरं ठीक आहे, वेळ नाही, एवढा वेळ नाही आहे. बघा आज मला सांगा, आज प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं, लय मोठा विल्ला नको, पण जे लोक रेंटने राहत असतील, जे लोक भाड्याने राहत असतील, त्यांना वाटतं लय मोठा विल्ला नको, पण छोटंसं काय असतं ना, हक्काचं काय पाहिजे? हॅलो, आवाज नाही आला, काय पाहिजे? घर पाहिजे. लगेच मर्सिडीज BMW जागरवाडी पाहिजे का? नाही. ऊन वारा पाऊस याच्यापासून वाचण्यासाठी छोटीशी काय असतं ना, काय पाहिजे? स्मॉल कार पाहिजे. त्यानंतर गुड बँक बॅलन्स पाहिजे आणि त्यानंतर मुलांचं चांगलं शिक्षण पाहिजे. या सगळ्या गोष्टीसाठी लागतो काय? आवाज नाही आला, काय लागतो? पैसा, बरोबर? या सगळ्या गोष्टीसाठी लागतो पैसा. पण आज रियालिटी काय माहित आहे का? आज MIDC मध्ये कमवणारी लोक असतील किंवा बरेच लोक असतील, आजची रियालिटी काय आहे? या 3K मध्ये लोकांचं आयुष्य चाललंय. चाललंय की नाही चाललंय? कशामध्ये? किराणा, किराया आणि फीस. चाललंय की नाही चाललंय? म्हणजे आपण जगण्यासाठी खातो का खाण्यासाठी जगतो तेच कळत नाही. कळते का? नाही कळत, बरोबर? मग आज आपण काय करतो? स्वप्न तर ढगभर आहेत आपले, पण इन्कम मुठभर आहे की नाही? आणि मुठभर इन्कम मध्ये ढगभर स्वप्न पूर्ण होतात का? होतात का? नाही होत, बरोबर? मग त्यामध्ये आपण काय करतो? कॉम्प्रोमाइज लाईफ जगतो. जिथं जसं स्टेबल होईल तिथं आपण मॅनेज करतो की नाही करत? बरोबर? आज बघा, जर सर्वेनुसार जर विचार केला तर 1980 मध्ये आज थोडंफार राशन यायचं, भरपूर यायचं की नाही यायचं? 2000 मध्ये थोडंफार यायचं आणि आता 2022, 23, 24 मध्ये तुमच्या बाळाला 100 रुपये द्या आणि त्यांना सांगा तेल बॅग घेऊन येतील का? पॉसिबलच नाहीये, बरोबर? म्हणजे काय? आज बघा, तुम्ही मी आपण सगळे, तुमची मुलं, आज आपण सगळेजण कशासाठी धडपड करतो? हॅलो, आवाज नाही, कशासाठी? करिअरसाठी ना. बरं, माझा आवाज जास्त इको जास्त झालाय का? आवाज क्लिअर येतोय का? मला आवाज क्लिअर येतो? ओके. मला सांगा, तुम्ही मी आपण सगळे कशासाठी धडपडत असतो? करिअरसाठी, बरोबर? आज बघा, टाटा झालं, हॉटेल झालं, बँकिंग झालं, फार्मिंग झालं, या सगळ्या गोष्टीमध्ये जुन्या काळाचा विचार केला 10-20 वर्षापूर्वी तर एका कंपनीमध्ये 1000-2000 लोक काम करायचे. आता तिथे 100 लोक काम करतात. शेतकरीमध्ये पण आपण बोलायचं, या शेतीमध्ये 100 गडी काम करायचे. मान्य करता? आता 2च लोक काम करतात. बरं, का करतात? कारण की मार्केटमध्ये आज काय झालं? टेक्नॉलॉजी आली. काय आली? 100 लोकांचं काम एक रोबोट्स करतो की नाही करत? बरोबर? आज तुम्ही बरेच काही म्हणतात की गव्हर्नमेंट वाल्यांना सुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेतलं जातंय. कॉन्ट्रॅक्ट बेस वाले म्हणजे परमनंट वाल्यांना सुद्धा हाकलून दिला जातं. या सगळ्या गोष्टीची आज मार्केटमध्ये सिच्युएशन तुम्ही बघता की नाही बघत? बघताय ना, बरोबर? आज मला सांगा, लोक बोलत होते पैसा भेटत नाही. आज बघा, लोक बोलत होते रेमडेसिवीर भेटत नाही. कोरोना मधलं इंजेक्शन माहिती तुम्हाला? माहिती आहे ना? त्याच्यानंतर लोक बोलत होते बेड भेटत नाही. मला सांगा, खरंच भेटत नाही का? खरंच नाही भेटत का? भेटतं, पण कुणाला? ज्यांच्याकडे काय आहे? पैसा आहे, बरोबर? आज कॅल्क्युलेशन जर केलं, जर फास्ट मध्ये जर कॅल्क्युलेशन केलं, बघा 4 कॅटेगरीमध्ये काम करतात. एक विचार केला, एक स्मार्ट वर्क आणि दुसरं हार्ड वर्क. काय? एक स्मार्ट वर्क
आणि दुसरं हार्डवर्क. बरोबर. एक हार्डवर्कचं डेफिनेशन जर सांगायचं जर म्हटलं तुम्हाला, प्रत्येक व्यक्ती किती तास काम करतो? हॅलो, आवाज नाही आला. किती तास? सगळ्यांनी बोलायचं आहे. आपण काय करणार आहोत? चर्चा. काय करणार आहोत? चर्चा. किती तास काम करतो व्यक्ती? 8 तास. आठवड्याला किती दिवस काम करतो? 6 दिवस. बरोबर. त्याच्यानंतर वर्षाला किती आठवडे काम करतो? 50 आठवडे. प्रत्येक व्यक्ती 20 वर्षापासून कामाला सुरुवात करतो, समोरचे 40 वर्ष काम करतो. किती वर्ष? 40 वर्ष. जर एका वर्षाचं कॅल्क्युलेशन केलं तर तो वर्षाला 2000 तास काम करतो. आणि जर पूर्ण लाईफ टाइम त्याच्या आयुष्यभराचे तास जर म्हटलं तर तो व्यक्ती किती तास काम करतो आयुष्यभरात? 80,000 तास. बरोबर. जर कॅल्क्युलेशन करा, 8 तास जर एक व्यक्ती काम करत असेल, जर आयुष्यभराचे तास जर त्याचे 80,000 होत असतील आणि जर तासाला 200 रुपये जरी भेटले तर त्यांच्या आयुष्यभराची कमाई होते 1,60,00,000 रुपये. किती? 1,60,00,000 रुपये साधारण व्यक्तीची आयुष्यभराची कमाई. पेमेंट 40,000 तरी पाहिजे आणि मॅक्झिमम लोकांचं 40,000 पण पेमेंट राहत नाही. पण तुमचं कॅल्क्युलेशन करा, तुमचं घर, तुमचं गाडी, तुमची स्वप्न, तुमच्या मुलांचे लग्न वगैरे हे सगळ्या गोष्टी जर कॅल्क्युलेट करा. पण हे साधारण व्यक्तीचे लाईफस्टाईल आहे. पण त्याच व्यक्ती, तोच व्यक्ती एक स्मार्ट वर्क करून कसा पैसा कमवतो. आज बघा, अंबानी सरांना ओळखतात का? हॅलो, आवाज नाही. ओळखतात का? ओळखतात ना. अंबानी सरांनी जिओ उभारलं. जिओ मध्ये 10,000 लोकांना कामाला लावलं. प्रत्येक व्यक्ती 8 तास काम करतो. एका दिवसाचे तास किती होतात? हॅलो, किती होतात? 80,000 तास. किती होतात? दिवसाला 80,000 तास. आणि साधारण व्यक्तीचे आयुष्यभराचे तास किती होतात? 80,000 तास. बरं बघा, आज जर अंबानी सरांना जर एका दिवसाला 80 तास होतात, जर तासाला 50 रुपये जरी भेटले तर अंबानी सरांचं फक्त 5 दिवसाचं इन्कम होतं 2 करोड रुपये. किती? मग काय आवडतं तुम्हाला? स्मार्ट वर्क आवडतं का हार्ड वर्क आवडतं? स्मार्ट वर्क. बरोबर ना. आज बघा, जर विचार केला, ठीक आहे, अंबानी कोणाला बनायला आवडेल? पैसा कमायला कोणाला आवडेल? त्याने हातवरती करा, पूर्ण हातवरती करा. ज्यांना माझा आवाज येतो त्यानेच हातवरती करायचा. ओके, अंबानी बनायला आवडेल का? येस बोलतात. मग ठीक आहे, तुम्ही म्हणला येस. तुमच्या डोक्यात आयडिया आली, तुम्ही 500 एकर 100 एकर जमीन विकत घेतली, काही एकर मध्ये फॅक्टरी तयार केली, ते फॅक्टरीमधून काही कच्चा मालाचं प्रोडक्ट तयार केलं, त्याचं मार्केटिंग झालं, सेल झालं, नंतर काय झालं? लास्टला प्रॉफिट झालं. पण या सगळ्या गोष्टीसाठी फक्त 35 ते 40 करोड लागतात. कुणाकडे हात वरती करा. 30 लोक अंबानी बनतात. 35 ते 40 करोड लागतात. आहे का? अरे, अंबानी कोणाला नाही बनायचं का? हात वरती करा ना, कुणाला बनायचं अंबानी? अरे, कोणीच नाही. स्वतःसाठी जोरदार केलं. जोरदार. ओके, पण अंबानी बनायला आवडेल ना? यस, आवडेल. बरोबर. तर आपण अंबानी बनू शकतो. पण कसं? तुम्ही आणि मी कोण? आवाज नाही आला. कोण? कस्टमर. पण आपल्याकडे आलेली वस्तू कुठून आली? कंपनीतून. पण डायरेक्ट येते का? नाही. सेलर, एजंट, डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, रिटेलर, नंतर कोण? कस्टमर. कस्टमर म्हणजे कोण? आवाज नाही आला. कोण? आपण का मी? बरं ठीक आहे. पैसा कुणाचा? आवाज नाही आला. कुणाचा? आपला. म्हणा ना. कुणाचा? माझा. बरोबर ना. तर माझा पैसा. बरोबर. जर वस्तू बनली 10,000ला, पण ती कंपनी कितीला बनते? हॅलो, 4,000. कितीला बनते? 3,000ला. मग आपण 7,000 एक्स्ट्रा का दिले? जास्त झाले तुम्ही दिले का? कस्टमर कोण आहे? सर्वच आहोत. बरं, मला सांगा, 7,000 एक्स्ट्रा का दिले? जास्त झाले तुम्ही दिले का? नाही ना. बरोबर का? कारण की आपण डायरेक्ट तिकडे नाही गेलो. पण सर, आतापर्यंतचा इतिहास आहे, याच लोकांचे बंगले झाले, याच लोकांचे मर्सिडीज BMW झाले, याच लोकांचे मुलं चांगले चांगले स्कूल कॉलेजमध्ये शिकतात. आणि आपण कुठे शिकतो? जिल्हा परिषदला. कुठं? बरोबर ना. पण पैसा कोणाचा? आवाज नाही. पैसा कोणाचा? माझा. बरोबर. काहीतरी लोक काय म्हणतात? आपला. ठीक आहे, आपला म्हणणारी लोक मला जाताना भेटा. ओके, तर बघा, पण आपली इंडस्ट्री, आपली कंपनी काय करते? या सगळ्या लोकांना बायपास करते. आपली इंडस्ट्री, आपली कंपनी काय करते? या सगळ्या लोकांना बायपास करते. जो 70% पैसा या लोकांमध्ये वाटला जात होता, तो त्या लोकांमध्ये वाटला न जाता तो डायरेक्ट आपल्याला येणार. एकदा डायरेक्ट सेलिंग साठी जोरदार केला पाहिजे. जोरदार जोरदार जोरदार. थँक्यू. आज बघा, आज बरेच काही लोक बिझनेस करतात.
तो आपल्याला चांगलं सांगेल का? हॅलो, आवाज नाही आला, सांगेल का? नाही सांगणार. पण हा बिझनेस करायच्या पूर्वी जे लोक डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री करतात, जे लोक या बिझनेसच्या बाबतीत पॉझिटिव्ह विचार करतात, ते काय करतात माहितीये का? ते शेजारच्याला विचारत नाही, ते स्टडी करतात डायरेक्ट सेलिंग बद्दल. स्टडी काय करतात? आज ज्यावेळेस मी बिझनेस करायच्या पहिले या व्यक्तीचं सुद्धा स्टेटमेंट ऐकलं. या व्यक्तीला कोण ओळखतं? सगळे ओळखतात. कोण आहेत? कोण आहे? बिल गेट्स सर. असंच मी मूर्तिजापूरला ज्यावेळेस अकोला मूर्तिजापूरला प्लॅन घेत होतो, त्यावेळेस विचारत होते त्या व्यक्तीला, नवीन आलेल्या व्यक्तीला, तर ती व्यक्ती बोलत होती, सर अहो सकाळीच आमच्या गल्लीतून गेले. ते गल्लीतून जाणारे आहेत का? नाही आहे ना, बरोबर. जर रिचेस्ट पर्सन आहे, व्यक्तीला एका इंटरव्ह्यू मध्ये विचारलं होतं, सर जगामध्ये सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तुम्ही आहात, देव ना करो जर तुम्ही शून्य झालात, जर झिरो झालात, तर तुम्हाला शून्यातून जर विश्व निर्माण करायचं असेल तर तुम्ही काय करणार? सरांनी एक सुंदर उत्तर दिलं, जर शून्यातून जर विश्व निर्माण करायचं असेल तर मी डायरेक्ट सेलिंग करेल, नेटवर्क मार्केटिंग करेल. सरांसाठी जोरदार क्लॅपिंग झाली पाहिजे, जोरदार. ओके, तर आज मला सांगा, आज मॅकडोनल्ड्सला ओळखतात ना? मॅकडोनल्ड्स असेल, अमेझॉन असेल, उबर असेल, KFC असेल, यांच्याकडे स्वतःचं असं काय आहे? यांच्या प्रोडक्टचं नाव सांगा. काय आहे का? काहीच नाही आहे. पण यांच्याकडे सगळ्यात मोठं काय आहे? नेटवर्क आहे. काय आहे? आणि जेवढं मोठं नेटवर्क असतं तेवढं मोठं नेटवर्क असतं. म्हणजे काय असतो? पैसा असतो. काय असतो? पैसा असतो. तोच आपल्याला मिळवायचा आहे. मिळवायचा आहे ना? पक्का मिळवायचा. एवढे कमी आवाज येईल का? मिळवायचा का? यस. ओके, तर बघा, ज्या व्यक्तीने तुम्हाला इथं आणलंय, जे नवीन लोक असतील, जे जुने लोक असतील, जे नवीन लोक असतील, त्यांना आणलंय, त्या व्यक्तीचं खरंच मनापासून धन्यवाद बोला. का बोला? कारण की इथं कोणाचं काही घेणं देणं नाही. पण ज्या व्यक्तीने तुम्हाला इथं आणलं असेल, बळजबरी आणलं असेल, खोटं बोलून आणलं असेल, लगेच जाऊ या उद्देशाने पण आणलं असेल, पण त्याच व्यक्तीला वाटतं की तुमचं चांगलं व्हावं, तर त्या व्यक्तीने, ज्या व्यक्तीने तुम्हाला आणलं, त्या व्यक्तीसाठी मनापासून जोरदार क्लॅपिंग झाली. ओके, तर बघा, आज कुठलीही गोष्ट करायच्या पहिले त्या गोष्टीचा पायवा समजून घेणं गरजेचं आहे, बरोबर. मला सांगा, बिल्डिंग बांधायच्या पूर्वी आपण पायवा मजबूत करतो का स्लॅब? बरोबर, आपला पायवा मजबूत करतो. सेम आज ज्यावेळेस आम्ही इंडस्ट्रीला सुरुवात केली होती त्यावेळेस ह्या सगळ्या 5 P समजून घेतल्या. आपण या 5 P स्लोली समजून घेऊ. ओके, कंपनीकडे ISO सर्टिफिकेट आहे, कंपनीकडे पंजीकरण प्रमाणपत्र आहे, कंपनीकडे 15 प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचं सर्टिफिकेट आहे, राशी आहे. 21 सप्टेंबर 2016ला ज्यावेळेस गव्हर्नमेंटचा लॉ आला, द फेडरेशन ऑफ डायरेक्ट सेलिंग असोसिएशन, या लॉ नुसार काहीतरी सांगितलं आहे, ज्यावेळेस तुम्ही इथं 5 महिने, 3 महिने, 6 महिने रनअप करणार, त्यावेळेस तुम्हाला एक स्किल इंडियाची एक्झाम द्यावी लागणार आणि त्या स्किल इंडियाचं सर्टिफिकेट डायरेक्ट तुम्हाला गव्हर्नमेंटच्या माध्यमातून भेटून जाईल, बरोबर. हा जुना PPT आहे, तर आपण याच्यावर जास्त डिस्कस करणार नाही आहे, कारण की वेळेचं बंधन खूप कमी आहे. ज्या व्यक्तीसोबत आलात त्या व्यक्तीसोबत बाकीच्या बऱ्याच काही गोष्टी तुम्ही समजून घेऊ शकतात. ओके, तर बघा, कंपनीचं मॅनेजमेंट सुद्धा खूप आज जर कलेक्टिव्ह एक्सपिरियन्स जर या मॅनेजमेंटला बघितला तर 170 वर्षापेक्षा जास्त कंपनीच्या मॅनेजमेंटचा एक्सपिरियन्स आहे. सेकंड P आहे कंपनीचं प्रोडक्ट, बरोबर. प्रोडक्ट म्हणजे काय? आज आपल्याकडे पर्सनल केअर, होम केअर, ब्युटी केअर, ॲग्रो केअर, ऑल केअरचे प्रोडक्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. जसं की आज बघा, आहार असेल, इडियाग्रो असेल, न्यू स्टार असेल, हे सगळे प्रोडक्ट आपल्याकडे आहेत. ज्या व्यक्तीसोबत आला त्या व्यक्तीसोबत सविस्तर बसून घ्या. नेक्स्ट काय आहे? आपली जी काही प्रोडक्ट्स आहेत ते वर्ल्ड क्लास हाय क्वालिटी प्रोडक्ट आहेत, रिसर्च बेस्ड आहेत, सर्टिफाईड आहेत, नॅचरल आहेत, आयुर्वेदिक आहे ना, आणि ऑर्गॅनिक आहेत. ओके, तर जी प्रोडक्ट बनवलेली आहे ती कुठल्या बाबांनी, कुठल्या साधू बाबांनी एखाद्या पहाडावर बसून कुठून काटून बनवलेले प्रोडक्ट नाही सर. आयुर्वेदिक म्हटलं की लोकांचं काय असतं माहिती? कुठलं तरी बाबाने कुठलेलं काहीतरी असेल. असं काय असतं का? असं काही नसतं, बरोबर. आपले प्रोडक्ट जे आहेत ना, डॉक्टर KK राजेश सर, डॉक्टर DK नारायण केसी सर, सतीलाल पाटील या सगळ्या लोकांनी बनवले आहेत, जे पूर्णपणे आज या सगळ्या लोकांना झेड सिक्युरिटी आहे, या लोकांनी आपले प्रोडक्ट बनवलेले आहेत. एलिमेंट्स वेलनेस 2021 आणि 2022चा आपल्या कंपनीला हेल्थ केअरचा ब्रँड सुद्धा भेटलेला आहे. काही प्रोडक्ट आहेत जे मग तुम्हाला हायलाईट सांगायचे प्रयत्न करतो. ज्या व्यक्तीसोबत आला त्या व्यक्तीसोबत बसून समजून घ्या. आपल्या कंपनीला आपण कपसाठी देतो, वुमन कंपनी आहे. आपले PCOD प्रॉब्लेम असेल, मंथली सायकल असेल, त्याला रेग्युलर करायचं काम करतो. त्याच्यानंतर आहे फिलिंग लिक्विड ॲनिमाच्या प्रॉब्लेमसाठी जिव्हरी फ्लश आहे, किडनी स्टोन, मुतखडा वगैरे असं, त्याला आपण कव्हर करायचं काम करतो. ब्लड प्युरिफायर आहे, जसं की रक्त वगैरे शुद्ध होत नसेल अशा लोकांना आपण ब्लड प्युरिफायर देतो. लिव्हर आहे, हायपर ॲसिडिटी, नॉर्मल ॲसिडिटी, अन्नपचन क्रिया व्यवस्थित करायचं काम करतं. उंडलिन क्रीम आहे, जळलं, भाजलं, लागलं, खरचटलं, कसलीही जखम असेल त्याला कव्हर करायचं काम आपलं उंडलिन क्रीम करतं. त्याच्यानंतर नवेदना जेल, नवेदना कॅप्सूल आहे, हे पेन किलरच्या प्रॉब्लेमसाठी आपण
पेन रिलीज करायचं काम करतं. त्याच्यानंतर वेल हार्ट आहे. आता ज्यांना ज्यांना हार्ट आहे त्यांनी हात वरती करा. फटाफट, वेळेचं बंधन खूप कमी आहे. अच्छा, म्हणजे काही लोकांना माझा आवाजच नाही आला. ज्यांना ज्यांना हार्ट आहे त्यांनी हात वरती करायचं. हार्ट, बरं हार्ट समजलं नसेल तर हृदय, बरं हृदय समजलं नसेल तर दिल, कोणाकडे आहे हात वरती करा. पूर्ण हात वरती करा म्हणजे मला दिसेल, कळेल. अच्छा, ओके, ठीक आहे. आज मला सांगा, हे ठीक आहे, काही लोकांनी पूर्ण केले त्यांचं इथंच आहे, काही लोकांनी अर्ध केलं त्यांचं अर्ध बाहेर नाही, अर्ध इथे आहे, काही लोकांनी हात खाली केले त्या बिचारांचं काय झालं असेल त्यांचं त्यांनाच माहिती. पण ते समजून घ्या, त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची नाही आहे, बरोबर. वेल हार्ट आहे. जुन्या काळामध्ये जे हृदय विकार व्हायचे, फर्स्ट स्ट्रोक, दुसरा स्ट्रोक आणि तिसरा स्ट्रोक, आता आपलाच तर होता पण गेला. कशामुळे? पण हार्ट अटॅक अचानक नसतो येतो, एका वर्षापूर्वी आपल्याला मेसेज देतो, मी तुला येणार आहे, तू माझी काळजी घे. हार्ट अटॅकचे लक्षण म्हणजे काय? छातीमध्ये शिणक वगैरे उठणं, रात्रीला बोलणं वगैरे, दमा वगैरे लागणं, हे सगळे हार्ट अटॅकचे लक्षण आहेत. मी बोलतो एखाद्या व्यक्तीला आला तेव्हा एखाद्या व्यक्तीला यायलाच नाही पाहिजे, अशा लोकांना आपण वेल हार्ट देऊ शकतो. त्याच्यानंतर कवच श्वास आहे, आपलं इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग करायचं काम करतं. आयुष श्वास आहे, दमाच्या प्रॉब्लेमसाठी आपण देतो. त्याच्यानंतर थायरॉइड आहे, थायरॉइडसाठी सायक्लोवा आहे. पीसीओडी आणि पीसीओएस साठी देतो. अँटी ॲलर्जीसाठी नॅटशियम आहे, आपल्या कॅल्शियमची पूर्तता करायचं काम करतं. त्याच्यानंतर सगळ्यात जबरदस्त आणि संजीवनी गुड या प्रोडक्टला बोलले जातं. याला बोललं जातं 95 जबरदस्त प्रोडक्ट आहे. व्यक्तीसोबत आला त्या व्यक्तीसोबत पूर्णपणे सविस्तर बोलून घ्या, कारण की 1 मिनिटात आणि काही सेकंदात मला त्या प्रोडक्ट बद्दल सांगता येणार नाही, पण खरंच समजून घेण्यासाठी तुम्ही ज्या व्यक्तीसोबत आलात त्या व्यक्तीसोबत बसा. बाकीचे जे काही प्रोडक्ट्स आहेत, ज्या व्यक्तीसोबत आला त्या व्यक्तीसोबत बसा. आपल्याकडे पर्सनल केअर, होम केअर, ब्युटी केअर, आयुर्वेद केअर, ऑल केअरची प्रोडक्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, आपल्याकडे इंडिया अग्रोचे प्रोडक्ट्स आहेत. आज आपला भारत देश काय आहे? कृषी प्रधान देश आहे, बरोबर. आज आपल्या शेतकरी आज जी काय आहे, जे पूर्णपणे रासायनिक खत वापरतात, तर त्यांना तुम्ही 100% आपल्या प्रोडक्ट त्यांना देऊ शकतात. ओके, तर बघा आपल्याकडे MIDC वर्ल्ड सुद्धा आहे, खूप चांगलं एज्युकेशन सिस्टम आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे एक हार्वेस्ट सर्टिफिकेट एज्युकेशन जे शिकवण्याचं काम करतं आपल्या सर्व लोकांना. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, काय आहे? पैसा. काय आहे? पाहिजे ना? ओके, पाहिजे असेल तर ठीक आहे. बघा आता तुम्ही म्हणणार सर ठीक आहे, सगळं चांगलं आहे, पैसा चांगला आहे, प्रोडक्ट चांगले आहे सगळे, पण मला काय भेटणार? तुम्हाला भेटणार कमीत कमी आठवड्याला 1200 रुपये आणि जास्तीत जास्त आठवड्याला 2,10,000 रुपये. किती? बरं ठीक आहे, क्लिअर करतो. बघा आपले जे काही प्रोडक्ट सांगितले तुम्हाला, हे सगळे प्रोडक्ट लाईफ मध्ये एकदाच परचेस करावं लागणार, यूज करावं लागणार. जो आलेला अनुभव आहे हा लोकांना शेअर करावा लागणार. तो कसा ते सांगतो. आज बघा कंपनी म्हणते आपण कस्टमर न राहता आपण डिस्ट्रीब्युटर झाल्यामुळं कंपनी आपल्याला वेगवेगळे 9 प्रकारचे इन्कम लागू करते. किती प्रकारचे? आवाज आला. किती प्रकारचे? 9 प्रकारचे आपल्याला कंपनी इन्कम लागू करते. पहिलं इन्कम आहे ज्याला बोलायचं रिटर्न प्रॉफिट, जे 10% 63% आपलं मार्जिन देते. दुसरं इन्कम आपल्याकडे सेल्स टर्नओव्हर बोनस. सेल्स टर्नओव्हर बोनस म्हणजे काय? एखादा व्यक्ती आहे, जसं की एक राहुल आहे, मी राहुलला बिझनेस दिला. राहुलला बिझनेस दिल्याच्या नंतर तो म्हणला ठीक आहे बाबा, मी 10,000 दिले, मला 14,000चे प्रोडक्ट भेटले, व्यवहार क्लिअर झाला. पण माझा एक मित्र आहे, माझे 2 मित्र आहेत, त्यांना पण बिझनेस सांगितला पाहिजे. तर राहुलने काय केलं? त्यांच्या 2 मित्रांना बिझनेस दिला आणि बिझनेस दिल्यामुळं राहुलच्या अकाउंटला त्या आठवड्याचं इन्कम आलं 1200 रुपये. किती आलं? आपण त्याला किती आलं? 1200 रुपये. हळूहळू बिझनेस वाढतो. 28,000 बिझनेस मॅच झाल्याच्या नंतर 3,360 रुपये येतात. 70,000 बिझनेस मॅच झाल्याच्या नंतर 8,400, त्याच्यानंतर 1,40,000 बिझनेस मॅच झाल्याच्या नंतर 16,800 रुपये येतात. 5,00,000 बिझनेस मॅच झाल्याच्या नंतर 60,000 येतात. 10,00,000 बिझनेस झाल्याच्या नंतर 1,20,000 आणि 17,50,000 बिझनेस मॅच झाल्याच्या नंतर आपल्या कंपनीचा हायस्ट पे आउट आहे, ज्याला आठवड्याला इन्कम येतं 2,10,000 रुपये. 2,00,000 आपली कंपनी परफॉर्मन्स बोनस वगैरे सगळे काही बोनस असेल, परफॉर्मन्स बोनस असेल, रिपर्चेस इन्कम असेल, लॉयल्टी बोनस असेल, रॉयल्टी बोनस असेल, असे आपले सगळे प्रोडक्ट्स आपल्याला द्यायचं काम करते. सगळ्यात महत्त्वाचं एज्युकेशन आहे, जी बरीच काही मुलं वगैरे मुली वगैरे जे काही जेंट्स वगैरे असतात जे एज्युकेशन करतात, जसं की बीकॉम साठी आपल्याला 3-4 वर्ष लागतात. 4-5 लाख रुपये खर्च येतो. आपली व्हॅल्यू ठरवली जाते किती? 8,000 ते 30,000. MBA ला सुद्धा सेम वाईज. त्याच्यानंतर MBBS ला पण आता जास्त खर्च लागतो, 50 ते 60 लाख रुपये खर्च लागतो. जुना PPT असल्यामुळे मला सांगता नाही आलं. 40,000 ते 70,000 रुपये आपली व्हॅल्यू ठरवली जाते. आणि माझ्या सुद्धा इंडस्ट्री
रुपये तुम्हाला इन्कम येऊ शकतं. त्यानंतर जर विचार केला आज एज्युकेशनच्या बाबतीत आज डायरेक्ट सेलिंग आज खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतीये. आज जर दिल्ली युनिव्हर्सिटीचा जर अभ्यास घेतला तर आज बाकीच्या प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये जर अभ्यास घेतला तर 8वी पासून तर MBBS पर्यंत PhD पर्यंत तुम्हाला आज नेटवर्क मार्केटिंगचे चॅप्टर तुम्हाला शिकायला भेटतील. त्यानंतर सलोनी युनिव्हर्सिटी हिमाचल प्रदेशमध्ये हे डायरेक्ट सेलिंगचे 1,51,000 रुपये आपल्याला फीस भरावी लागते. काय भरावी लागते? फीस भरावी लागते. ओके, तर बघा आज सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे नॉमिनेशन फॅसिलिटी. ज्यांचं आपल्या परिवारावर प्रेम आहे त्याने हात वरती करा. शेवटचं 3 मिनिटं. अच्छा, बऱ्याच लोकांचं आपल्या परिवार प्रेम आहे. आज मला सांगा आज ही फॅमिली हॅपी आहे की नाही आहे? का हॅपी आहे? आणि प्रत्येक व्यक्ती प्रत्येक परिवारातला व्यक्ती हॅपी का असतो माहिती आहे का? जर रात्रीला 2 वाजता जरी दचकून जर उठला असेल आणि परत स्माइल करून तो व्यक्ती परत झोपू जातो. का जातो माहितीये? त्यांच्या बाजूला त्यांचा करता धरता झोपलेला असतो की नसतो? असतो. आणि ज्या खरंच सांगतो ज्या